तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत डच केकची रेसिपी। तुम्ही पाहू शकता अगदी प्रोफेशनल पद्धतीने आणि डिझाईन देखील अगदी प्रोफेशनल पद्धतीने बेकरीमध्ये जसा केक मिळतो अगदी तसा केक आपण इथे घरगुती पद्धतीने बनवलेला आहे। तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर आपण इथे केक कट देखील करून पाहिलेला आहे, अगदी छान परफेक्ट असा सोकिंग वगैरे आपण इथे स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे। रेसिपी नक्की पूर्ण पहा। त्यासाठी आपण इथे अर्धा किलोचा केक बनवत आहोत। त्यासाठी मी इथे माझे 200 ml चे असे कप आहेत। 1 कप आणि 1/4 कप असं प्रीमिक्स घेतलेला आहे, चॉकलेट प्रीमिक्स आहे। त्यामध्ये 1 चमचा असं आपण तेल ॲड करून घेऊया। तर तेल इथे अगदी परफेक्ट एवढं होतं, खूप जास्त क्रम्स वगैरे निघत नाही। थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटरची अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। चॉकलेट केक म्हटलं की 7 ते 8 थेंब आपण इथे चॉकलेट इसेन्स देखील ॲड केलेले आहेत। यामध्ये बबल्स वगैरे न ठेवता, गाठी वगैरे न ठेवता अशा प्रकारे प्लेन असं आपण बॅटर बनवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता, पण पाणी आपण ॲड करताना अगदी थोडं थोडं ॲड करायचं आहे। तर आपण या पूर्ण स्टेप या अगोदर देखील यूट्यूबवर आपले व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता। तर मी इथे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसावी यासाठी अशा प्रकारे बॅटर मी इथे ओतून घेतलेलं आहे। तर बॅटर खूप जास्त घट्ट झालं तर केकला क्रॅक जातो आणि पातळ झालं तर चपटा बनतो। अशा प्रकारे 7 ते 8 वेळा टॅप टॅप करून घेतल्यानंतर अगदी प्लेन असा आपला केक तयार होतो आणि बबल्स देखील निघून जातात। तर मी इथे 2 ते 3 मिनटं कढाई प्रीहीट करून घेतलेली आहे। त्यामध्ये स्टँड ठेवून आपण केक बेक करायला ठेवूया। सुरुवातीचे 10 मिनटं मीडियम आणि 10 मिनटानंतर लो फ्लेमवर आपण केक 20 ते 25 मिनटं बेक करून घेऊया। तर 20 ते 25 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपण इथे टूथपिक टाकलेली आहे आणि अगदी क्लीन अशी टूथपिक निघलेली आहे। तर आपण हा केक काढून घेऊया आणि छान असा थंड करून घेऊया। तर केक थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे चॉकलेट सिरप तयार करून घेऊया। चॉकलेट सिरप तयार करून घेण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वाटी पाण्यामध्ये बुडणार नाही इतपत पाणी ठेवायचं आहे। अशा प्रकारचे वाटी किंवा प्लेट घ्यायचे आहे। त्यामध्ये मी इथे अर्धा कप असं चॉकलेट घेतलेलं आहे, थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे। तर कपाने पाहाल तर 100 ml चा असा आपला कप आहे। तर तेवढा भरून मी इथे चॉकलेट घेतलेला आहे। तर आपलं इथे चॉकलेट सिरप बनवण्यासाठी मी इथे 25 ml अशी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। तुमच्याकडे जर व्हिपिंग क्रीम नसेल तर अगदीच तुम्ही इथे दूध घेतलं तरीही चालेल, पण ते देखील 25 mlच घ्यायचं आहे। 25 ml क्रीम आणि 100 ml अशी कपाने घेतली तर चॉकलेट म्हणजे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। तर असं आपल्याला इथे सारखं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे परफेक्ट असं आपलं गणश तयार होतं। तर मी इथे सारखं असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता वाटी आपली पाण्यामध्ये बुडायला नको किंवा त्याला आपण जे गणाश बनवतो त्याला पाण्याचा थेंब देखील लागायला नको, अशा प्रकारे सारखं असं मिक्स करत राहायचं आहे। त्यानंतर आपलं इथे चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। मी त्यामध्ये थोडंसं बटर ॲड करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे अगदीच बटर नसेल तर घरातलं तूप देखील यूज केलं तरीही चालेल। छान अशी चकाकी आपल्या या गणाशला येते। तर आपण हे मिक्स करून घेऊया। यामध्ये एकही चॉकलेट अख्खी राहायला नको, अशा प्रकारे अगदी एकसारखं अशा प्रकारे आपलं इथे चॉकलेट गणाश तयार व्हायला हवं। तर आपण हे खाली काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। तर आपल्या इथे सिरप किंवा गणाश तुम्ही जे काय म्हणाल थंड होत आहे तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेणार आहोत। तर शुगर सिरप बनवून घेण्यासाठी 3 चमचे मी इथे साखर आणि थोडंसं पाणी ॲड करून त्यामध्ये चॉकलेट इसेन्स ॲड केलेला आहे। तर आपल्या इथे गणाश रेडी आहे। तर आपल्या इथे केक देखील अगदी छान थंड झालेला आहे। केक थंड झाल्याशिवाय डिमोल्ड करायचा नाही, ती तुटण्याची भीती असते। त्यानंतर चाकू टाकून आपण इथे केक काढून घेणार आहोत आणि त्यानंतर पालथा असा आपण यावरती पॅड ठेवून घ्यायचा आहे। तर वरच्या साईडने अशा प्रकारे टॅप टॅप करून घेतलं की पटकन असा आपला केक डिमोल्ड होतो। तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट, कुठेही गुतला वगैरे चिकटला वगैरे नाही आणि छान असा आपला इथे केक तयार झालेला आहे, अगदी छान स्पंजी। त्यानंतर आपण इथे केकमध्ये अर्धा इंच चाकू टाकून खाचा तयार करून घ्यायच्या आहेत आणि दोरा फिक्स करून आपण इथे लेयर कट करून घेणार आहोत। तर आपण या अगोदर देखील यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत डिटेलमध्ये, ते देखील पाहू शकता। त्यानंतर मी इथे अशा प्रकारे क्रीम फेटून घेतलेली आहे। सुरुवातीला 1 कप अशी क्रीम फेटून घेतलेली आहे। तर क्रीम फेटून घेताना अगदी टोक स्टेबल राहील अशा प्रकारे फेटून घ्यायची। त्यानंतर मी 1 कप क्रीमसाठी 3 चमचे आपण इथे चॉकलेट सिरप किंवा गणाश तुम्ही जे काय म्हणाल ते इथे ॲड करून घेतलेलं आहे। तर क्रीम सुरुवातीला प्रॉपर अशी आपण फेटून घेतलेली आहे। तर हे गणाश फक्त आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जास्त फेटायचं नाही, नाहीतर आपली क्रीम ही मेल्ट होऊ शकते। तर क्रीम पटकन मेल्ट होऊ नये यासाठी मी खाली अशा प्रकारे प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल आईसचा पातेलं घेत असते।
तर आपण हे बाजूला ठेवून देऊया। सुरुवातीला मी पॅडला खाली थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आणि खालचा बेस आपण खाली ठेवून घेतलेला आहे, खालचा बेस मध्ये वगैरे ठेवलेला नाही। त्यानंतर आपण इथे शुगर सिरप लावून घेऊया। तर शुगर सिरप लावून घेताना कधीही साईड आपण सुरुवातीला कव्हर करायचे आहेत, म्हणजे केक बेक करताना जर थोडासा कडक वगैरे झाला असेल तर अशा प्रकारे सुरुवातीला आयसिंग केल्यानंतर म्हणजे सोकिंग केल्यानंतर छान सोकिंग होते। तर अशा प्रकारे पायपिंग बॅगने मी इथे क्रीम लावून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे क्रीम लावून घेतल्यामुळे जास्त असा वेळ लागत नाही, वेळ खूप जास्त वाचतो आयसिंग करण्यासाठी। फक्त आपण प्लेन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे चॉकलेटचे थोडेसे तुकडे काप टाकून घेणार आहे। तुम्ही अगदी चेरी वगैरे टाकून घेतली तरीही चालेल। त्यानंतर आपण सुरुवातीचा लेयर मध्ये ठेवून घेतलेला आहे। तर सेम आपण प्रोसेस केलेली आहे जी खालच्या लेयरला केली। त्यानंतर मधला लेयर आपण वरती ठेवायचा आहे। तर लेयर ठेवून घेताना अगदी मधोमध ठेवायचा आहे, साईडला वगैरे जाऊ द्यायचं नाही, म्हणजे आपल्याला आयसिंग करताना अगदी प्रॉपर अशी आयसिंग करता येते। तर आपण या लेयरला देखील छान असे सोकिंग करून घेणार आहोत, शुगर सिरप लावून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा एकदा तीच मेथड आपण इथे यूज केलेली आहे। तर क्रम कोटिंग आपण या अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलेली नाही, त्यामुळे मी आवर्जून या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रम कोटिंग देखील दाखवत आहे। अशा प्रकारे थोडी थोडी क्रीम लावून घ्यायची, म्हणजे छान अशी क्रम कोटिंग होते। तर मी सुरुवातीला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये जी आपण मेथड यूज केलेली आहे त्या मेथडने केली तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण मला ज्या काही कमेंट्स आल्या त्यानुसार मी तुम्हाला इथे क्रम कोटिंग देखील दाखवत आहे। तर अशा प्रकारे पॅलेट नाईफ उभा ठेवायचा आणि टर्न टेबल फिरवत राहायचा, छान क्रम कोटिंग होते। जिथे कुठे क्रीम लागली नसेल तिथे थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि अशा प्रकारे पॅलेट नाईफ आपण फिरवत क्रम कोटिंग करून घ्यायचे आहे। तर हे खालची साईड तर आपण प्लेन करून घेतलेली आहे, प्रॉपर आयसिंग नाही, फक्त प्लेन करून घेतलेले आहे। त्यानंतर हलक्या हाताने वरच्या साईडची आपण क्रीम प्लेन करून घेऊया। जिथे कुठे क्रीम थोडीफार कमी वाटत असेल तिथे पॅलेट नाईफने क्रीम लावून घ्यायची। त्यानंतर आपण इथे प्रॉपर आयसिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे पॅलेट नाईफ उभा पकडायचा आणि टर्न टेबल फिरवत राहायचा, अगदी छान प्लेन अशी आयसिंग होते। जर खूपच तुमची क्रीम मेल्ट वगैरे झाली असेल, बबल्स वगैरे दिसत असतील तर थोडासा पॅलेट नाईफ हा पाण्यामध्ये म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा, म्हणजे अगदी छान अशी प्लेन आयसिंग आपली इथे होते। त्यानंतर हलक्या हाताने आपण वरची देखील इथे क्रीम काढून घेणार आहोत। तुमचा जर इथे पॅलेट नाईफ खूप जास्त क्रीम चिकटत वगैरे असेल किंवा क्रीमला खूप जास्त बबल्स वगैरे येत असतील तर तुम्ही पॅलेट नाईफ थोडासा बर्फाच्या पाण्यामध्ये बुडून पुसून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने अशी आपण आयसिंग करून घेणार आहोत। तर तुम्ही आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहिला म्हणजे तुम्हाला नक्कीच आपला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान व्हिडिओज देखील पाहायला भेटतील। तर हे अगदी आपला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने प्लेन अशी आयसिंग तयार झालेली आहे। चला तर मग आपण याला छान अशी ड्रिपिंग करून घेऊया। तर हे मी इथे पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश भरून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे लाईन्स काढून घेणार आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डिझाईन करून घेऊ शकता किंवा मग पूर्ण केकवर तुम्ही चॉकलेट गनाश ओतून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी इथे ड्रिपिंगसुद्धा करून घेणार आहे। ड्रिपिंग केली की केक छान असा ॲट्रॅक्टिव्ह असा दिसतो। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डिझाईन ड्रिपिंग किंवा मग पूर्ण गनाश तुम्हाला केकला वरतून लावून घ्यायचा आहे। पूर्ण तुमची क्रिएटिव्हिटी इथे दाखवायची आहे। मी माझ्या आवडीनुसार इथे केक डिझाईन करून घेणार आहे। तर मी इथे ड्रिपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडने थोडीशी कर्वमध्ये लाईन बनवून घेणार आहे। तर मी इथे अशा प्रकारचं नोझल घेतलेलं आहे, ऑल टाईम फेवरेट असं नोझल आहे। तुम्ही याने कोणत्याही प्रकारचे छान असे फ्लावर्स काढून घेऊ शकता। तर इथे मी छोटे छोटे असे फ्लावर्स काढून घेत आहे। थोडीशी पायपिंग बॅग म्हणजे हात हलवून घ्यायचा, अगदी छान अशी डिझाईन तयार होते। त्यानंतर तोच नोझल वापरून मी खालच्या साईडला देखील डिझाईन बनवून घेणार आहे। छान छोटे छोटे असे मोदक तयार करून घ्यायचे आहे। तर तुम्ही या अगोदर आपले व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की यूट्यूबवर जाऊन पाहू शकता, अगदी छान छान डिझाईन आणि खास म्हणजे बिगनर्ससाठी आपण खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता। त्यानंतर मी इथे शुगर बॉल ठेवून घेतलेले आहेत आणि चेरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे स्प्रिंकल्स वगैरे काही ॲड करू शकता। तर हे आपला इथे छान असा डच केक तयार झालेला आहे, अगदी बेकरीमध्ये मिळतो तशा प्रकारे। तर तुम्हाला आजचा आपला हा केकचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला